परभणी प्रकरणामध्ये लुडबुड करू नका, सचिन खरात यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांना इशारा दिला तर खून हा खूनच असतो असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी सुरेश धस यांचा चांगलाच समाचार घेतलाय। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी परभणी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल होणं संयुक्तिक होणार नसल्याचं म्हटलंय। पोलिसांना माफ करा असं म्हटलं होतं। त्यांच्या त्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांनी धस यांना चांगलंच सुनावलेलं आहे। आमदार सुरेश धस म्हणाले पोलिसांवर गुन्हे दाखल होणं हे संयुक्तिक नाही आणि तुमच्याकडे 156(3) आहे, याचा तुम्ही वापर करा आणि पोलिसांना माफ करा असं विधान सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्याचं समजत आहे। माझा प्रश्न आहे आमदार सुरेश धस यांना, ज्या पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीला मारलं, ज्या पोलिसांनी वत्सला मानवतेला रिंगण करून मारलं, त्या पोलिसांची तुम्ही बाजू घेता। त्यामुळे आमदार सुरेश धस तुम्हाला मी सांगतो, आमच्या परभणी प्रकरणामध्ये तुम्ही लुडबुड करू नका। आम्ही न्याय मिळवण्यासाठी आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी नेते खंबीर आणि समर्थ आहोत। दरम्यान सुरेश धस यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं तेही आपण पाहूयात। फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हे दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये। संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने, तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।